तर सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया आहे। अर्थात यामध्ये बारामतीमध्ये जी काही बैठक झाली होती त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती। पार्थ पवार आपण या ठिकाणी पाहतोय। लोक हे आमचा पक्ष हिंदी में बता दीजिए आज यहाँ पर कौन कौन यहाँ पर पहुँच रहा है, उसके ऊपर है क्या पूरी भावना है? पक्ष म्हणून आम्ही पाहतोय पक्षाचे निर्णय तर गोविंदा बागेमध्ये पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। काही दृश्य आपण पाहतो की पार्थ पवार सध्या फोनवरून कोणाशी तरी बोलतायत। एकीकडे देवगिरी बंगल्यावर बैठक झालेली आहे। तटकरे, पटेल, भुजबळ, धनंजय मुंडे, मुश्रीफ हे सगळे देवगिरी बंगल्यावर आहेत। सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांची बैठक झालेली आहे। तर दुसरीकडे पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी गोविंद बाग या ठिकाणी आले होते। एका तासापासून सध्या ते गोविंद बागेत आहेत आणि पार्थ पवार इथे फोनवर कोणाशी तरी बोलतायत। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। याआधी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर आता पार्थ पवार कोणाशी तरी फोनवर इथून बोलतायत। मध्यरात्रीच्या सुमारास पार्थ पवार, सुनेत्रा पवार या मुंबईमध्ये आलेल्या होत्या। शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर पार्थ पवार पवारांच्या भेटीसाठी इथे आलेले आहेत। सुनेत्रा पवार शपथ घेणार या संदर्भात आपल्याला काही माहिती नाही असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। तर त्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे, संवाद झालेला आहे त्यांचा आणि त्यानंतर पार्थ पवार या ठिकाणी फोनवर कोणाशी तरी बोलतायत। हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांना फोन केलेला आहे। पार्थ पवार यांनी आधी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। या चर्चेनंतर पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांना फोन केलेला आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, निखिल, आपण पाहिलं की खरं तर गेल्या एक तासाभरापासून जे आहे ते बैठक गोविंद बाग या ठिकाणी सुरू होती। या बैठकीमध्ये शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, त्याचबरोबर रोहित पवार आणि पार्थ पवार जे खरं तर मुंबईवरून तातडीने जे आहेत ते बारामतीला रवाना झाले, दाखल झाले आणि या ठिकाणी गेल्या एक तासाभरापासून यांची बैठक जी आहे या पवार कुटुंबियातल्या सर्व सदस्यांची ही सुरू होती। आणि या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली या संदर्भातले सर्व आढावा जो आहे तो पार्थ पवार या ठिकाणी फोनवरून आपल्या वरिष्ठांना देताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर गेल्या एक तासापासून ही बैठक जी आहे त्या ठिकाणी सुरू होती। शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर या ठिकाणी पार्थ पवार जे आहेत ते तातडीने जे ते या ठिकाणी बारामतीला दाखल झाले आणि शरद पवारांच्या भेटीला ते आले। या पवार कुटुंबातील सदस्यांची भेट जी आहे, बैठक जी आहे ती देखील आता पार पडलेली आहे आणि या बैठकीनंतर आता पार्थ पवार जे आहेत ती माहिती सर्व वरिष्ठांना देत आहेत। खरं तर आपण पाहिलं की शरद पवारांच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या। एक, या संपूर्ण शपथविधीबाबत मला काहीही नाही, मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे, ही एक पहिली प्रतिक्रिया। आणि दुसरी प्रतिक्रिया म्हणजे 12 तारखेला म्हणजे 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची घोषणा करण्यात येणार होती। ही दुसरी मोठी माहिती किंवा गौप्यस्फोट जो आहे तो शरद पवारांनी केलेला होता। त्यानंतर मात्र ही सर्व सूत्र जी आहेत ती वेगाने हल्लेली आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर काल रात्रीच्या सत्रातच सुनेत्रा पवार असतील, त्याचबरोबर पार्थ पवार, जय पवार हे तिघही मुंबईला रवाना झालेले होते आणि आज त्यांचा शपथविधी जो आहे तो देखील पार पडणार असल्याची माहिती आहे। त्यातच पक्षनेतेपदी देखील त्यांची निवड जी आहे ती होणार आहे। आणि या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सकाळच्या सत्रात जी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर मात्र या संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो या ठिकाणी बदलल्याचं किंवा त्याला एक वेगळं वळण मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच ही सर्व परिस्थिती आहे, या सर्व परिस्थितीचा आढावा देण्यासाठी या ठिकाणी स्वतः पार्थ पवार जे आहेत ते आता शरद पवारांकडे पोहोचले आणि गेल्या एक तासापासून चर्चा जी आहे ती या पवार कुटुंबामध्ये सुरू होती आणि ही बैठक जी आहे ती आता संपलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या बैठकीनंतर नक्की कोणत्या पद्धतीची माहिती समोर येते, कारण शरद पवारांची ज्या पद्धतीने त्यांनी अनभिज्ञता बोलून दाखवली त्या अनभिज्ञतेनंतर पार्थ पवार जे ते तात्काळ त्यांच्या भेटीसाठी आले। कुठेतरी या बैठकीला किंवा या बैठकीमध्ये किंवा शरद पवारांना निमंत्रण जे आहे आजच्या शपथविधीचं ते देण्यासाठी हे आलेत का, अशी देखील माहिती आता समोर येते। त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण घडामोडीमध्ये आणखी कोणती वळण घेत आहे ही सर्व घटना आपण पाहतोय। पार्थ पवारांची गाडी जी आहे ती आता गोविंद बागेच्या बंगल्याजवळ जाते आणि थोड्याच वेळात पार्थ आज 2 बजे विधिमंडल के सारे विधायक की बैठक बुलाई गई है और उसमें हम सभी विधायकगण
विधायक दल के नेता का चुनाव होगा और जो लोगों के मन में भावना है कि आदरणीय सुनेत्राताई वहिनी जी का ही चुनाव होना चाहिए, उस हिसाब से ही जनमत को और सारे लोकप्रतिनिधियों की भावनाओं को मद्देनजर रखते हुए वही फैसला होगा। उस बारे में हमारे प्रांत अध्यक्ष सांसद सुनील तटकरे साहब अपनी पार्टी की ओर से भूमिका स्पष्ट करेंगे। आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का सबसे महत्वपूर्ण कार्य है कि विधिमंडल के नेता का चुनाव करना और उसकी जानकारी माननीय मुख्यमंत्री जी को देना, ये आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारी आज की प्राथमिकता असं आहे की त्याबाबतची पक्षाकडनंची भूमिका प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब मांडतील। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्राथमिकता विधिमंडळ पक्षनेतेपदी ज्या लोकांची जनभावना आहे, कार्यकर्त्यांची जनभावना आहे, आमदारांची जनभावना आहे की आदरणीय सुनेत्राताई यांना गटनेतेपदी निवड व्हावी, अशा प्रकारची जनभावना आहे। तशा प्रकारचा निर्णय त्या विधान परिषदेच्या विधानसभेच्या आमदारांच्या बैठकीमध्ये होईल। तो निर्णय हा माननीय मुख्यमंत्र्यांना कळवण्यात येईल आणि त्यानंतर शपथविधीबाबतची औपचारिक घोषणा हे माननीय प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब त्याबद्दल सगळी माहिती आपल्याला देतील। संजय राउत का कहना है ये काफी इनह्यूमन है, जिस तरह से जो गतिविधि अब ऐसा है कि संजय राउत जी क्या कहते हैं क्या नहीं कहते उसके ऊपर टिप्पणी करने की ज़रूरत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नहीं है। हमारी आज की प्राथमिकता ये विधिमंडल नेता का चयन करना, चुनाव करना, ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की आज की प्राथमिकता है। धन्यवाद। पवार यांनी सुनेत्रा पवार यांना फोन केलेला आहे। बैठकीची माहिती पार्थ यांनी सुनेत्रा पवार यांना दिली आहे। बारामतीमध्ये सध्या पार्थ पवार आहेत आणि त्यांची जवळपास 1 तास शरद पवार यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। त्यानंतर पार्थ पवारांनी बारामतीमधूनच सुनेत्रा पवार यांना फोन केलेला आहे। तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर तिथे बैठक देखील सुरू आहे। तिथे तटकरे, मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे देखील उपस्थित आहेत। त्यानंतर इतर जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते देखील देवगिरीवर दाखल झालेले आहेत। तर 2 वाजता राष्ट्रवादीची बैठक होणार आहे, विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, त्यामध्ये नेता निवडला जाणार आहे। सुनेत्रा पवार यांची एकमताने यामध्ये निवड होणार असं नेते म्हणतायत आणि त्यानंतर त्यांचा शपथविधी होण्याचा संध्याकाळी त्यांचा शपथविधी होईल असंही बोललं जाते। त्यामुळे आता पार्थ पवार नेमका काय निरोप घेऊन पवारांकडे आले होते आणि पवारांचा कोणता निरोप त्यांनी सुनेत्रा पवार यांना दिलेला आहे, पक्षांतर्गत काय निर्णय घ्यायचा आहे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील। तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अद्याप ठोस अशी नेत्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। तटकरेंनी सुद्धा जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये 2 वाजता बैठक होईल, त्यामध्ये ठरवू असं म्हटलं। सुनेत्रा पवार यांची निवड अपेक्षित असल्याचं तटकरे म्हणतायत आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच सगळ्यात महत्त्वाचं होतं तटकरेंचं वक्तव्य म्हणजे अजित पवारांनी बारामतीमध्ये जी पत्रकार परिषद घेतली, सोहळ्याला सगळेच आम्ही एकत्रित जाऊन बघतो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर 7ला निकाल लागतील, त्यांचं म्हणणं 8लाच करू। म्हटलं 8ला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे, 8-9ला नको, मग किती तुम्ही? तर त्यांनी सांगितलं जयंत ठरवतील, जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे। मग आम्ही 10ला करू, मग 12ला करू, मग 12ला करू, कारण मध्ये 4-5 दिवस त्या फॉर्मॅलिटीला लागतील। 12 तारीख ही आम्ही निश्चित केली। बऱ्यापैकी चर्चा पुढे गेलेली अजितांच्या माती आणि त्यांनी मला हेही सांगितलेलं की त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षातल्या अन्य आमदारांना देखील याची त्यांनी कल्पना दिली आहे की आम्हाला त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं।